या ठिकाणी मी आपल्याला हे सांगत होतो की 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेवर राज्य करूनही आपण केलेलं एकही काम या ठिकाणी यांना दाखवायला नाही। 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून या देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार हा उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला त्या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे। आणि आज या ठिकाणी मराठी माणसाला साथ घालतायत। अरे तुमच्यातला आणि आमच्यातला फरक हाच आहे की आम्ही मराठी माणसासाठी त्या बीडीडी चाळीमध्ये 560 फुटाचं घर निर्माण केलं आणि तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून भ्रष्टाचार करून या ठिकाणी आपला बंगला नंबर 2 तयार केला। बंगला नंबर 2 आपण तयार केला। मराठी माणसाच्या गप्पा करतात, दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% हे जगतात आणि मराठी माणसाच्या हे गप्पा करतात। या ठिकाणी अनेक उद्योगपतींची नावं घेतली, म्हणाले महायुतीचा महापौर होईल तर मुंबईचा अफगाणिस्तान होईल, अरे उद्धव ठाकरेंचा महापौर होईल तर मुंबईचा पाकिस्तान होईल। आणि या ठिकाणी उद्धवजींपासून उद्धव मामू पर्यंत यांचा जो प्रवास झालेला आहे, छत्रपती संभाजीनगर मध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये प्रवेश दिला। बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहानला तुमच्या उमेदवारांनी त्यांच्या बरोबर प्रचार केला। या ठिकाणी तुमच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते आणि शारजील इस्लाम आणि उमर खालिदला बेल मिळाली नाही, म्हणून आदित्य ठाकरे त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत होते, चिंता व्यक्त करत होते। हा तुमचा प्रवास आहे। आणि आज या